विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. डू ऑर डाय सिच्युएशन. होय, मार्च महिना आता संपल्यात जमाय लक्षात घ्या. आणि 11 एप्रिल पासून सीईटीचे आपलं पहिलं अटेम्प्टच्या शिफ्ट सुरू होणार आहेत. इतका कमी दिवस उरलाय आणि अजून तुम्ही निवांत आहात. अजून निवांत आहात. सोडून द्या, हा व्हिडिओ सुद्धा बघू नका. तुमच्याकडे थोडाफार सिरियसनेस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर राहू दे. मग चालू देत, जिम चालू देत, मग ऍक्टिव्हिटीज बाकीच्या चालल्या तर आहेत तशा चालू देत. आहेत की मम्मी पप्पा बघतील ना तुमच्यासाठी. करून ठेवलंय, भरपूर कमवून ठेवलंय, एन्जॉय करा. पण जर तुम्हाला खरोखर या 10 दिवसात अभ्यास करून तुमचा बॅकलॉग भरून काढायचा असेल, चांगल्या रिझल्ट पर्यंत पोहोचायचं असेल, तर मी जो स्टडी प्लॅन सांगणार आहे तो फायनल आहे. हो, या फायनल स्टडी प्लॅन आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्या फायनल स्टडी प्लॅन मध्ये 31 तारीख जी आहे, 31 तारखेला एक फुल लेंथ टेस्ट द्यायची आहे तुम्हाला. ओके. मी तुम्हाला सांगतो, 31 तारखेला फुल लेंथ टेस्ट असेल. त्यात तुम्ही आता ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक वापरा. तुम्ही गेस करू शकताय. 4 पैकी 2 ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता. मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच ठिकाणी असं होतं, 4 पैकी 2 पॉझिटिव्ह, 2 निगेटिव्ह. तुम्हाला माहिती आहे, ऑप्शन जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्हला इलिमिनेट करा. किंवा कॅल्क्युलेशन करायचंय, वेळ कमी आहे पण फॉर्म्युलामध्ये एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. समजून घ्या. मग वाय ची व्हॅल्यू वाढली तर एक्स ची व्हॅल्यू वाढणार आहे. मग ज्या ऑप्शन मध्ये इन्क्रीज झालेली व्हॅल्यू आहे तो करेक्ट, बाकीचे इलिमिनेट करा. म्हणजे तुम्हाला 31 तारखेच्या टेस्ट मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर प्रॉपर गेस करून इलिमिनेट करून ऑप्शन तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे. झाली का 31 तारीख? त्यानंतर 2 एप्रिल फुल लेंथ टेस्ट पुढची होणार आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो, आपल्या रँकर्स वरची 5वी असेल आणि ही 6वी टेस्ट असेल. ठीक आहे. आता मी इथं 4 एप्रिल ला काय लिहितोय बघा, लक्षात घ्या. इथं लिहितोय मी बीजेपी. आता हे कुठला सब्जेक्ट आहे? ओके. हा कोणता सब्जेक्ट आहे मला आठवून सांगा. कोणता सब्जेक्ट आहे? बायपोलर जंक्शन. कॉमेंट करा. मी थांबतो 1 मिनिट. कॉमेंट करून मला सांगा की हा कुठला सब्जेक्ट आहे. मी थांबतोय. मला कॉमेंटमध्ये पाहिजे. परत कॉमेंट डिलीट नाही करायचं. मी तुम्हाला सांगतो. तुमचं कॉमेंट प्लीज डिलीट करू नका. मला पण बघायचंय की किती मुलं ऐकतायत माझं. मला बीजेपी हा जो सब्जेक्ट आहे, कुठला आहे, तुम्ही मला सांगायचं. केलं का कॉमेंट? केलं असेल नक्की. चला मी सांगतो. अरे हा सब्जेक्ट नाहीये. ही पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी. कमळाचं चिन्ह आहे. बरोबर ना? महाराष्ट्रात पण, देशात पण या सत्तेत ही पार्टी सध्या सत्तेत आहे. मग मी पार्टीचं नाव कशाला लिहिलं? तर सांगतो, 4 तारखेला आपल्याला टार्गेट पब्लिकेशन प्लस ही पार्टी मिळून एक आपल्याला मॉक टेस्ट प्रोव्हाईड करतायत. ओके. मग त्यासाठी टार्गेट पब्लिकेशन, ओके, तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जावा, YouTube चॅनल बघा, काय कंडिशन्स आहेत बघा, क्विल ऍप वर टेस्ट आहे का बघा, ते ऍप डाउनलोड करा आणि क्विल ऍप वरती टेस्ट द्या. 4 तारीख. ओके. पण 31 तारखेची टेस्ट झाली की 31 तारखेला आणि 1 तारखेला टेस्टच अनालिसिस बघायचंय तुम्हाला. होय. 2 तारखेला टेस्ट झाली की 2 आणि 3 तारीख टेस्ट अनालिसिस. 4 तारखेला मी टेस्ट इम्पॉर्टंट वाटते मला खूप. का माहितीये का? मला असं वाटतंय, ओके, ऑब्व्हियसली टार्गेट पब्लिकेशन कडून याची खूप पब्लिसिटी होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलं ती टेस्ट देणार आहेत. ओके. मग हे तुम्ही सांगतो तुमच्यासाठी अतिशय फायद्याचं ठरणार आहे की एवढ्या मुलांच्यात आपली रँक काय आहे, पर्सेंटाईल काय येतं हे कळणं पण गरजेचं आहे. नंतर 6 एप्रिलला पुढची टेस्ट आहे आपली. होय. आणि 8 एप्रिल आणि 10 एप्रिल पर्यंत आपल्या फुल लेंथ टेस्ट ही आपलीच आहे. 7, 8, 9 आणि 10 फुल लेंथ टेस्ट होतील. अरे 10 फुल लेंथ टेस्ट, त्याचं अनालिसिस म्हणजे 1,500 कन्सेप्ट झाल्या रे. फिजिक्सचे 500 प्रश्न, केमिस्ट्रीचे 500 प्रश्न, मॅथ्सचे 500 प्रश्न होणार आहेत रे बाळांनो. आणि पीवायक्यूच रिपीट होतात. बरं, हे करत असताना मी सांगतो, ज्या मुलांचा स्कोर ऑलरेडी 120, 130, 140 होतोय, त्यांनी सीईटी सेलच्या 3 फ्री टेस्ट द्यायला काही हरकत नाही. आणि अजून त्याच्यावर 3 पेड पण टेस्ट आहेत वाटतं बरं का. जर नॉमिनल किंमत असेल त्याची, किती किंमत आहे साधारण त्याची? ₹100 आसपास, 118, 120 काहीतरी किंमत असेल. म्हणजे प्लस आणखीन टेस्ट द्यायच्या तुम्हाला. तुम्हाला इंटरफेसची भीती वाटणार नाही. सीईटी सेल जसं इंटरफेस प्रोव्हाईड करतोय, आपल्या फुल लेंथ टेस्टमध्ये अगदी तसंच आहे. पण अगदी 100% मॅच होण्यासाठी इथं आहे. आता आमच्या फुल लेंथ टेस्टमध्ये काय आहे, की टोटल 3 तासाचा टायमर असेल. ओके, 3 तासाचा टायमर. बरोबर? नाही. सीईटी सेलला 3 तासाचा टायमर असतो. आपल्या टेस्टमध्ये दीड-दीड तासाचे टायमर असतात. मग त्यामुळे काय होतं, काही वेळेस मुलांचा गोंधळ होतो. ते दीड तासाच्या टायमरला काय फायदा होतोय? 10 मिनिटं उरलेत, 9 मिनिटं उरलेत, 8 मिनिटं उरलेत, 15 मिनिटं उरलेत, कळतंय. फिजिक्स, केमिस्ट्रीचे 15 मिनिटं उरलेत.
पण फुल टायमरला काय होतं, की जेव्हा तुमच्या लक्षात येईल, की 100 मिनिटं उरलेत, असा टायमर दाखवत असेल, तर ॲक्चुअली तो 90 मिनिटं पहिली असतात फक्त. 100 मिनिटं बाळांनो नाही, त्यातली 90 मिनिटं मॅथ्सची असतात. म्हणजे पीसीसाठी, फिजिक्स, केमिस्ट्री 10च मिनिटं वेळ उरलाय. तुम्हाला त्याची पण सवय पाहिजे. तुम्हाला क्वेशन गेस पण करता आले पाहिजेत. मग बाळांनो हा फायनल स्टडी प्लॅन तुमचा असला पाहिजे. पण रडगाणं थांबतच नाही. आज सुद्धा काही पॅरेंट्स मला भेटायला आले होते. मुलांचं अजून मनच होत नाहीये फुल लेंथ टेस्ट द्यायचंय. अजून अभ्यास झाला नाही. अरे मग कधी होणार? जेवढा झाल्यावर तुला किती मार्क नाही मग पहिली शिफ्ट पहिला अटेम्प्ट द्यायचं नाहीये का? सेकंड अटेम्प्टलाच ट्राय करायचंय का? चुकीचं डिसिजन ठरेल. असं नाहीये ते बाळांनो लक्षात घ्या. तुम्हाला पहिल्या अटेम्प्टलाच जीव तोडून काम करायचंय. मग फुल लेंथ टेस्टचा जो प्लॅन आहे ना, हाच सक्सेसफुल असणार आहे लक्षात घ्या. सिरियसली. तर तुमची टेस्ट मी तुम्हाला सांगतो 11 एप्रिलला शिफ्ट आले तुम्हाला. तर नका ह्या 2 टेस्ट देऊ. नका देऊ. ओके. इथूनच रिव्हिजन स्टार्ट करा. हे तितकंच महत्वाचं आहे. कळालं का? उद्या पेपर आणि आदल्या दिवशी कुठे फुल लेंथ टेस्ट देताय? नाही. मी सांगतो माझ्याकडे 8, 9, 10 चे पण क्लासेस आहेत. तर काय होतं, की आमच्या इथं साताऱ्यात काही शाळा आहेत, की ज्या 2-2, 3-3 नाही 4-4 प्रिलिम घेतात. नुसत्या प्रिलिम सुरू असतात. मग त्यांचा अभ्यास आम्ही करून घेतोय तर शाळेत प्रिलिम परफेक्ट होतात. मग काही पालकांचा हट्ट असतो, "सर तुम्ही का घेत नाही प्रिलिम?" अरे त्यांच्या टेस्ट सुरू आहेत ना. तरी पालकांचं म्हणणं आहे, "सर उद्या त्यांचा अल्जेब्राचा पेपर आहे ना, तुम्ही काय की आदल्या दिवशी अल्जेब्राची टेस्ट." तसं नसतंय. शाळेमध्ये जर अल्जेब्राचा पेपर असेल, तर मुलांनी अल्जेब्राची रिव्हिजन केली पाहिजे. पण पालकांना सांगून काय आता 10वीत गेलं, की पोरांच्या ऐवजी पालकच पेटून उठलेले असतात. होय. 11th-12th ला तुम्ही अनुभव घेतला असेल, की घरात वातावरण बऱ्याच जणांच्या तणावपूर्वक बनलंय. ते सोडून द्या. म्हणजे तुमची टेस्ट 11ला असेल, तर ह्या 2 टेस्ट राहू दे. इथून 8 टेस्ट पण पुष्कळ झाल्या. रिव्हिजन करा. ओके. मग तुम्हाला कळालंय आपला स्टडी प्लॅन. मग हा फायनल स्टडी प्लॅन आहे लक्षात घ्या. ओके. करूनच दाखवायचं आहे. मला चुकीचं काही बोलायचंच नाहीये. करून दाखवायचंय. प्रॉपर करून दाखवायचंय आपल्याला. "बरं सर, एवढं होईन आमचा रिझल्ट लागेल का?" नक्की लागणार आहे. आता क्लिअरली सांगतो. बरीचशी मुलं आपण एक काम करूया. आउट ऑफ 100 मी तुम्हाला सांगतो, 100 मुलांपैकी माझ्यावर विश्वास ठेवा, 50 मुलं काहीही करत नाहीयेत. ते त्यांनी त्यांचं लाईफ एन्जॉय करायला सुरुवात केली. सकाळी उशिरा उठणं, निवांत राहणं, पुन्हा टाईमपास, टाईमपास, टाईमपास. ओके. आता आय-पी-एल सुरू होतंय त्यांच्यासाठी बरं आहे, काहीतरी मिळालं. काहीतरी मिळालं त्यांना टाईमपाससाठी, जाऊ दे. आता उरलेल्या 50 मुलांच्यावर आपली कॉम्पिटिशन जरी असली, तरी त्यातल्या 30 मुलांना अजून ना कॉन्फिडन्स येत नाहीये. ते करतायत, पण मॉक टेस्ट देत नाहीयेत. होय. आता 10 मुलं अशी आहेत, की मॉक टेस्ट देतायत, पण त्यांचा स्कोर कमी येतोय आणि 10 मात्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॉपर आहेत. झाले का बघा? झाले. हे आपल्या कॉम्पिटिशनमध्येच नाहीयेत. असल्याची संगत सुद्धा पकडू नका. तुम्ही तुमचा अभ्यास करा. त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायचं काम माझंच आहे. त्यासाठी तर या फुल लेंथ टेस्ट आहेत. ओके. जर आपला कोर्स नसेल, तर सीईटी सेलचे तर 6 पेपर आहेत ना तुमच्याकडे बाळांनो. ते घेऊ शकता तुम्ही किंवा एक्झाम गोल, एक्झाम साइडवर ₹90 ला तर सीईटीचे अनलिमिटेड पेपर आहेत. देऊ शकता तुम्ही. म्हणजे आपली कॉम्पिटिशन ना या मुलांच्याबरोबर आहे, की ज्यांचा ऑलरेडी स्कोर 130 प्लस होतोय. आपल्याला या मुलांना पण इथं न्यायचं आहे आणि या मुलांना सुद्धा इथं न्यायचं आहे, की ज्यांचा जरा थोडाफार कॉन्फिडन्स लूज आहे, थोडासा भीती वाटते. त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचं क्वेशन पेपर देऊन त्यांनी प्रॉपर एनालिसिस करायचं लक्षात घ्या. होय. सोल्युशन बघायचे. कुठं चुकतोय आपण ते बघायचं लक्षात घ्या आणि त्याच्यावर काम करायचंय. हाच एक शेवटचा उपाय आहे. तुम्ही जर आताही टॉपिक वाईज करत बसला ना, वाईट वाटतंय सांगायला, नाही होणार आहे बाळा. फुल लेंथ टेस्ट ही काळाची गरज आहे. वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत YouTubeवर, वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. सीईटी सेलनं 6 टेस्ट प्रोव्हाईड केले. त्यातले 3 तर फ्री आहेत ना. त्या 3 तर देऊया आपण. 3 तरी. मी सांगतो माझ्याकडे रिपीटर मुलं येतात. रिपीटर. आता एका मुलाचं नाव सांगतो. जाधव आडनाव होतं. मुंबईवरून माझ्याकडे भेटायला आला होता. ओके. आणि माझाच कोर्स घेतला होता. ओके. 3च पर्सेंटाइल स्कोर होते. मग मी त्यांना पालकांना जस्ट म्हटलं, की "अरे तुम्ही माझा कोर्स तुमच्याकडे होता, तरी कसं काय शक्य आहे?" आईने सांगितलं, "नुसताच कोर्स घेऊन ठेवला होता. व्हिडिओ बघायचा तुमचे, पण टेस्टच देत नव्हता. एकही टेस्ट दिलेली नव्हती." मी चिडलो त्यांच्यावर, खूप ओरडलो होतो. पण नाही, त्या मुलानं त्याला ॲडमिशन इनिशियली मी दिलं नव्हतं बरं का. पण त्याच्या नातेवाईकांना तो घेऊन आला माहुलीतून. मग ते भेटले. चला ठीक आहे दिलं. पण त्याने एक काम केलं. तो माझ्या मुलाच्या बॅचमधला होता. त्यानं पूर्ण वर्षभर रिपीट चेक केलं ना, तेव्हा फक्त चांगल्या मुलांची संख्या बघितली होती, अभ्यासू मुलांची. ग्रुपच असा बघितला त्यानं. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतं. 97 म्हणजे क्लोज टू 98 त्याला पर्सेंटाइल पडले होते. होय.
क्लोज टू 98. मला अजून एक उदाहरण द्यायचं आहे. माझ्याकडे सार्थक भोसले नावाचा एक स्टुडंट आहे. आता 11th मधून 12th मध्ये जातोय. खूप चांगला आहे, हुशार आहे. पण मला ते नाही सांगायचं. मला सांगायचं मेन काय, की सार्थक हुशार आहे. पण माझ्याकडं त्याच्याबरोबर साळुंखे आडनावाचा एक मुलगा आहे. कमी मार्क आहेत 10वी त्याला. पण क्लासच्या पहिल्या दिवसापासून साळुंखेनं सार्थकची साथ सोडली नाही. कायम स्टडीला त्याच्याबरोबर आणि सांगताना अतिशय आनंद होतोय. सार्थकचा रिझल्ट तर आत्ता सांगतो लागणार आहे नेक्स्ट इयर. पण साळुंखेचा पण लागणार आहे. रिझन काय? तर एक चांगली संगत पकडली. तुम्ही पण बाळांनो प्लीज जे अभ्यास करायचा तुम्ही सोडून दिला त्यांना द्या सोडून तुम्ही. काय होणार आहे सांगा बघू आता 10-20 दिवसात काय चमत्कार होणार आहे? काय होणार आहे चमत्कार? बाळांनो ही मुलंच वेगळी आहेत. स्वतःला जनरेशन झेड समजतायत, निवांत राहतायत. आता काही गोष्टी पालकांच्या चुकल्या असतील, त्या जाऊ दे त्यांच्यावर लक्ष देऊ नका. हे मात्र लक्षात ठेवा. ओके. आणि कमेंट केलेलं काही हे करू नका बरं का. नक्की मला पण बघायचं तुम्हाला काही सापडलंय का याचा फुल फॉर्म म्हणूया आपण. पण यांनी स्पॉन्सर केलंय. टार्गेट पब्लिकेशनची टेस्ट आहे. त्यांच्या वेबसाईटवर क्विल नावाचं त्यांचं ॲप आहे. ते डाउनलोड करा. मला टेस्ट तिथं सुद्धा तुम्ही दिली पाहिजे. आणि टेस्ट देताना बॅक घेऊ नका बाळांनो. बरीचशी मुलं देत नाहीत. 4 प्रश्न अवघड दिसले की संपलं त्यांचं असं होतंय. मग प्लीज असं करू नका. चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट.